शिक्षणाचं माहेर घर तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, मला पण माहिती आहे, पुणे, बरोबर. पण खड्ड्यांचं माहेर घर तुम्हाला माहिती आहे का कोणचं आहे? नाही ना. सांगतो ना. शिक्षणाचं माहेर घर जसं पुणे आहे ना, तर खड्ड्यांचं माहेर घर काही दिवसांनी नाशिक घोषित होणार आहे. बरोबर ऐकलं. नाशिकमध्ये इतके खड्डे झाले ना की तुमचं डोकं खराब होईल. नाशिककर वैतागले अक्षरशः त्या खड्ड्यांना. घरातून लहान मुलं पण निघताना तर त्या खड्ड्यात पडता, ऍक्सिडेंट होत आहे. इतके नाशिकमध्ये खड्डे झाले. हा, इकडं खड्डे, तिकडं खड्डे, ब्रिजवर खड्डे, खाली खड्डे, बाजूला खड्डे, इकडे तिकडे नुसतं खड्डेच खड्डे. एवढे नाशिकमध्ये खड्डे झाले. ह्या नाशिकला खड्ड्यामधून कोणी मुक्त करणार आहे का नाही? नाशिक महानगरपालिकेला तर अजिबात वेळ नाही खड्ड्यांकडे लक्ष द्यायला. लोक मेल्याच्या नंतर सुद्धा खड्ड्यांकडे लक्ष देत नाहीये. इतके ऍक्सिडेंट होत आहे नाशिकमध्ये. नाशिकला कोणी वाली आहे का नाही? अक्षरशः खेड्यातून आलेले शहरामध्ये म्हणजे नाशिकमध्ये ते लोक सुद्धा म्हणते आमच्या खेड्यातला रस्ता तुमच्या नाशिकपेक्षा भारी. गुडघे एवढले खड्डे, कमरा एवढले खड्डे, खड्डेच खड्डे. हा, कोणी मुक्त करणार आहे का नाही नाशिकला खड्ड्यातून? काही दिवसांनी नाशिकला आवड भेटल. सगळ्यात जास्त खड्डे असणारं शहर नाशिक. आणि लवकरच माहेर घर पण होणार आहे खड्ड्याचं. नाशिक 100% होईल मित्रांनो. आणि कुंभमेळा होईल तेव्हा होईल, होईल तेव्हा होईल रस्ते. पण त्याच्या अगोदर नाशिक पूर्ण खड्ड्यात जाईल ना. त्याच्या अगोदर खड्डे तरी बुजवा. बरं, इकडून तिकडून खड्डे बुजवले तर काय करता माहिती का? खड्ड्यांमध्ये थोडी कच टाकता आणि त्याच्यात ते पेवर ब्लॉक ठेवता. अरे काय, अरे खड्डे बुजू राहिले का समजूत काढू राहिले जनतेची तुम्ही? हा, नाशिककर तुम्ही ढिगभर मेसेज केले मला इंस्टाग्राम वरती, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी. नुसतं मेसेज करून उपयोग नाही ना. तुम्ही ढिगभर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना टॅग करा नाशिक महानगरपालिकेला. आणि फॉलो करा. तुम्ही मला फॉलो नाही करणार, तुम्ही फॉलो कोणाला कराल माहिती का? जे गेमचे प्रमोशन करतील ना, जे नाचतील ना त्यांना फॉलो करतील. पण चांगल्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करणार नाही, मला माहिती आहे. तरी पण काही जनता आहे जी मला फॉलो करते आणि जी करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नाशिकच्या खड्ड्यासाठी न्याय मागा. धन्यवाद.